नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा कार्यालयाच्या समोर पुण्यातलंच पर्यावरण वाचावं, पर्वती भागातल्या टेकड्या वाचाव्या, पुण्याच्या आजूबाजूचं पर्यावरण टिकावं, या सामाजिक उद्देशानं या ठिकाणी उपोषणाला बसलेले उपोषण करते किशोर मनोहर कांबळे. तर एक्झॅक्ट तिथला काय प्रश्न आहे, काय विषय आहे, प्रशासन का कारवाई करत नाही, याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलेलो आहे. तर चला, सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. कांबळे साहेब, आपलं BKP मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर आपण किती दिवस आंदोलनाला बसलेत, आजचा कितवा दिवस आहे ते प्रथमतः सांगा, आणि त्यानंतर का आंदोलनाला बसलेत हे सुद्धा सांगा. नमस्कार, मी किशोर मनोहर कांबळे, माहिती अधिकार कार्यकर्ता, एकता परिषदेचा समन्वयक, पुणे. आम्ही आज 18 तारखेला उपोषणाला बसलेलो, सोमवारपासून. आणि आमचं उपोषण नाही, सॉरी, धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आपण. आपलं धरणे आंदोलन या गोष्टीसाठी आहे की आज आपण पर्यावरण वाचवा, पर्यावरण वाचलं पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंग किंवा हे अशा गोष्टीवर आपण आज चर्चा फेसबुक, व्हॉट्सअपवर करत असतो. पण ॲक्च्युली जे आता आपल्या डोळ्यासमोर मोठमोठ्या पुण्यातल्या जे टेकड्या आहेत त्या फोडून तिथं प्लॉटिंग करायला लागलेले आहेत लोक. जे जागा मालक आहेत ते प्लॉटिंग करतात, तिथले हजारो झाडं कत्तल करतात, टेकड्या फोडून सगळं सपाटीकरण चालू आहे. ते पण बेकायदेशीर, आणि ते आपल्या सगळ्यांच्या समोर चालू आहे. आज आमचा हाच विषय आहे की आज आपण पर्यावरण वाचवणार आहे का नाही, हा आज आपल्यासमोर पडलेला प्रश्न आहे. आज कधीही पाऊस येतो, थंडी पडते, ऊन येतं. आज उन्हाने माणूस हैराण झालेला आहे. हजारो झाडांच्या तिथं कत्ली झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, तो संबंधित जी जागा आहे ती BDP झोनमध्ये बांधकाम करू शकत नाही. तिथं हे लोक, हे भूमाफिया, आपटे वगैरे यांच्यासारखे लोक, कोण कोण आहेत ते, त्यांची नावं पण सांगा. आपटे म्हणून ते ग्रस्त आहेत आणि त्यांची फॅमिली. तर हे लोक तिथं ते हे चालू केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाटबंधारे खात्याचे पण काही जागा चोरलेली आहे आणि ती पण विकायला काढलेली आहे. पाटबंधारे खात्याने त्या जागेचे मोजणी वगैरे केलेली आहे आणि त्यांनी बेकायदेशीरपणे पाटबंधाऱ्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट, तिथं आता जे प्लॉटिंग चालू आहे आपटे वगैरे यांची, तर हे काय करतात की हे लोक 30 ते 40 लाख रुपये गुंठ्याने जागा आता तिथं विकायचं काम चालू आहे. आणि याच्यामध्ये पुणे त्यांना कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदारांनी त्यांना 3,81,00,000 रुपये दंड मारलेला आहे. तो दंड बोजा, फेरफार आणि सातबाऱ्यावर चढवलेला आहे. तरी देखील हे लोक सामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत तिथं प्लॉटिंग करून लोकांना कुठली खबरदारी सांगत नाहीत की संबंधित जागा याच्यावर 3,81,00,000 रुपये दंड मारलेला आहे. हे कुणालाही न सांगता जागा विकत आहेत. आता आमचा याच्यामध्ये सामान्य नागरिकाची फसवणूक करत आहेत. परत दुसरी गोष्ट, त्याच्यावर 2दा FIR झालेले आहेत. FIR मध्ये तिथले तलाठी, तहसीलदार किंवा मंडल अधिकारी यांनी तिथं अनोळखी माणसाच्या नावाने तिथं FIR दाखल केलेले आहे. म्हणजे मूळ ज्याच्या नावावरती दाखल करायला पाहिजे त्याची नावं घातली नाही. हो, त्याची नावं त्यांनी घातलेली नाहीत. आता त्या सातबारावर जर तुम्ही बघितलं तर त्या सातबारावर आपटे यांची ती मूळ जागा आहे. मग त्यांची जर ती जागा असताना दुसरा माणूस येऊन तिथं उत्खनन का करेल, हा मेन पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, शेजारी तळजाई पठार आहे, म्हणजे तळजाईचं जंगल आहे. आता त्या जंगलाला फॉरेस्टवाल्यांनी भिंत बांधलेले. ते त्यांनी ह्या लोकांनी त्या भिंतीपर्यंत जाऊन ते भिंतीपासून 3-4 फूट खोदून ठेवलेलं आहे. उद्या जर समजा मोठा पाऊस झाला किंवा काय झाला तर उद्या माळींसारखी घटना आपल्या इथं होऊ शकते, भूसंकलन होऊ शकतं. ह्याच्याकडे कोणी बघत नाही. आज आपण इथं 30-40 लाख रुपयाला बेकायदेशीर जागा विकत घेतो आणि उद्याचा समजा मोठा पाऊस आला आणि ते जर जागा पडली तर त्याला जबाबदार कोण, तिथं जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण. ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा एक असा आहे, मगाशी तुम्ही जे म्हणले की इरिगेशनची सुद्धा जागा आहे त्या प्लॉटिंग मध्ये. मग इरिगेशन विभागाला काय पत्र व्यवहार केलाय का? आम्ही इरिगेशन विभागाला पत्र लिहिलेलं आहे की संबंधित जागेची तुम्ही फेरमोजणी करावी. दुसरी गोष्ट, त्या जागेवर, इरिगेशनच्या जागेवर तिथला जो मुरुम वगैरे काढलेला आहे आपटेंनी, तो मुरुम सर्व तो इरिगेशनच्या जागेवर टाकलेला आहे. आम्ही इरिगेशनला तक्रार केलेली आहे की संबंधित तुमच्या जागेमध्ये यांनी मुरुम, दगड, माती याचा साठा केलेला आहे आणि त्यांनी ते तिथं बुजवून टाकलेलं आहे. तर तुम्ही तो काढून घ्यावा. तो जवळजवळ
40-50 हजार ब्रास इतका माल त्यांनी तिथं डंप केलेला आहे. हा एवढा माल जर काढायचा झाला तर याला साधारण 1 ते 1.5 कोटी रुपये त्यांना वाहतुकीचा खर्च येऊ शकतो. आता ह्या तक्रारी ज्या तुम्ही केलेल्या आहेत ह्या कोणाकोणाकडे याच्या तक्रारी? आता या तक्रारी आम्ही विभागीय आयुक्तांकडे केलेले, कलेक्टर साहेबांकडे केलेले, पुणे पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याकडे केलेले, प्रांत साहेबांकडे केलेले, तहसीलदार साहेबांकडे केलेले, अशा सर्व खात्यांना आम्ही हे केलेले. तसेच आम्ही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक, परत आपले बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रार केली. महाराष्ट्राचे हे सचिव यांना पण आम्ही तक्रार केलेली आहे. आता हे तुमचं प्रकरण जे आहे जवळपास ह्याच्यामध्ये मी वाचलं हे निवेदन, बरंच आदागोंदी कारभार दिसतोय. तसं पाहता हे जिल्हाधिकाऱ्याने तात्काळ आदेश देणं गरजेचं आहे याच्यामध्ये, किंवा संबंधित विभाग जो आहे त्यानं सुद्धा कारवाई करायला पाहिजे. त्याचबरोबर पोलीस स्टेशननं काय कारवाई केली का तुमच्या तक्रारीवरती? माझ्या तक्रारीवरती पोलीस स्टेशनने फक्त काय केलं की अनोळखी माणसाच्या विरोधात तक्रार दाखल केली, ती कारवाई त्यांनी केलेली. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथले PI साहेबांना आम्ही पत्र दिलं. PI साहेब काय मला म्हणले की यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही. मी त्यांना विचारलं का होऊ शकत नाही, कारण कसं आहे की ते तर पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. म्हणून कारवाई करता येते. हो. एखादा जर बेकायदेशीर जमिनी विकत असेल तर त्याच्यावरती भूमाफिया म्हणून कारवाई होऊ शकते. हो, आणि ते संघटितपणे कारवाई करतात, कारण त्याच्यामध्ये एकूण 34 लोक आहेत संघटित गुन्हेगार. हो, म्हणजे ते संघटित गुन्हेगार. आज जर आपण त्यांच्यावर संघटित गुन्हेगार म्हणून कारवाई करत असेल तर पुण्यामध्ये जे बेकायदेशीरपणे टेकड्या फोडण्याचं किंवा डोंगर फोडण्याचे जे काम आहेत तर त्याला स्थगिती येऊ शकते. कारण कसं की बाबा प्रशासनाचा जर त्यांच्यावर धाक राहिला नाही तर हे भूमाफिया काय करणार की आणखीन डोंगर पोकडणार. उद्याच्याला भविष्यामध्ये आपल्याला मुलांना डोंगर दाखवण्यासाठी आपल्याला चित्राचे डोंगर काढावे लागतील. हा जो उतारा आहे हा उतारा तिथलाच आहे का? तो तिथलाच आहे. हा जरा दाखवा असा उतारा. मी निवेदनाला लावलेला आहे तो उतारा दाखवतो तुम्हाला. असा कॅमेऱ्याकडे दाखवा म्हणजे लोकांना दिसू द्या. हा तो उतारा आहे. हा उतारा आहे, त्या उतार्यामधली जागा. आता हे तुम्ही जे म्हणले 3,81,00,000 रुपये बोजा चढवलेला आहे, दंड चढलं, हा तरी सुद्धा ते प्लॉटिंग चालू आहे. हो चालू आहे. बरं, तुम्ही जे म्हणले हे BDP म्हणजे ह्या जागेवरती काय BDP बीडीपी झोन आहे. तर BDP झोन म्हणजे काय तो सुद्धा सांगा लोकांना, म्हणजे कळणार नाही BDP झोन म्हणजे काय. बीडीपी झोन म्हणजे बायोमेट्रिक तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही त्याच्यावरती शासनाने ती जागा राखीव ठेवलेली असते आणि त्याच्यावरती ते बांधकाम वगैरे काही करू शकत नाही, कोणीच बांधकाम करू शकत नाही. जर आम्ही जर तिथं जागा घेतली 1,000 स्क्वेअर फीट तर मी तिथं फक्त 100 स्क्वेअर फीटच जागा बांधू शकतो, बाकी तुम्हाला ती मोकळी ठेवावी लागते. BDP झोन उठवता येतो का? बीडीपी झोन उठवता येत नाही. आता कसं जवळजवळ बऱ्याच वर्ष झाला हा प्रश्न लागू नये आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जे पर्यावरण प्रेमी आहेत त्यांनी BDP उठू नये पुण्यातला याच्यासाठी खूप आंदोलनं केलेली आहेत, रीट याचिका दाखल केलेले आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने आमचं म्हणणं आहे की जे BDP झोन मध्ये ज्यांच्या जागा गेलेल्या आहेत तर त्यांनी पैसे द्यावे आणि ती जागा महानगरपालिकेच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात ठेवून त्याच्यावर मोठं जंगल उभा करावं. जे पुण्याचं फुफ्फुस म्हणतात ना, तळजाई किंवा पर्वती, हे पुण्याचे फुफ्फुस आहेत, तर त्याच्यावर मोठमोठे देशी झाडं लावून त्यांनी त्याचा विकास करावा, ही आमची मागणी आहे. आता ऍक्च्युअल कारवाई करायचा ह्या प्रकरणामध्ये अधिकार नेमका कुणाला आहे? याच्यामध्ये तहसीलदार साहेब कारवाई करू शकतात. याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी जर समजा आदेश केला तर त्याच्यावरती हे 3,81,00,000 रुपये जो दंड मारलेला आहे तर ती शासन दप्तरी जमा करण्याचे अधिकार तहसीलदारांना पण आहेत. पण आम्ही तहसीलदार कोण आहे? अर्चना ताई निकम आहेत. त्यांच्याशी बोलणं झालं. आम्ही ज्यावेळेस आयुक्त म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी तात्काळ आमच्या या निवेदनाची दखल घेतली आणि तहसीलदार मॅडम यांना त्यांनी फोन लावला आणि त्याच्यावर त्यांनी महाराष्ट्र शासन असा नाव लावून तो पूर्ण गट आपल्या ह्याच्यामध्ये घ्या आणि ती पूर्ण जागा महाराष्ट्र शासन लावून त्याच्यावर जे काही अतिक्रमण केले असेल ते हटवा असे त्यांना आदेश केलेत. त्यांना आदेशाची प्रत आहे आपल्याकडे. आता त्यांनी मला तोंडी आदेश केलेले आहेत. आमच्या समोर त्यांना फोन लावला होता. उद्या आम्ही ज्या निकम मॅडम आहेत त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्हाला आमच्या समोरच ड्युटी साहेबांनी फोन केला होता, जिल्हाधिकारी साहेबांनी, बाबा तुम्ही तो आदेश आम्हाला द्यावा आणि तुम्ही लगेच्या लगी तुमच्या सर्व्हरला
महाराष्ट्र शासन हे नाव लावून घ्यावं असे आम्ही त्यांना करणार आहे. तसं पाहता हे सगळं जे काम आहे, टेकड्या वाचवणं, पर्यावरण वाचवणं, हे प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु प्रशासन वेळ काढूपणाची भूमिका घेते का? आता याच्यामध्ये कसं आहे की जे प्रशासनामध्ये जे बसलेले तहसीलदार आहेत, मंडल अधिकारी आहेत, तर हे तहसीलदार मंडल अधिकारी कसे आहेत की तिथले जे स्थानिक भूमाफी आहेत यांच्याशी यांची साटेलोट आहे. याच्यामध्ये कसं आहे की आम्ही आमच्यासारख्या पर्यावरण प्रेमींनी जर समजा तक्रार दिली किंवा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जर तक्रार दिली तर हेच लोक त्या भूमाफिया जे जागा मालक आहेत त्यांना फोन करून सांगतात की आज आम्ही तिथं कारवाई करायला येणार आहे, तुम्ही तुमचे JCB असतील किंवा काय असतील ते तुम्ही हलवून घ्या. हे तलाठी आणि तहसीलदार सांगतात. आमच्या समोर झालेल्या आहे गोष्टी. आम्हाला स्वतः ते सांगतात की आम्हाला काय तुम्ही किती तक्रारी दिल्या, समजा भूमाफिया म्हणतात की तुम्ही किती पण तक्रार द्या, आम्हाला तुमच्या आधी खबर येते की ते कधी कारवाई करायला येतात. त्याच्यामुळे कसं आहे की मंडल अधिकारी आणि म्हणजे प्रशासन आणि हे सगळे मिलीजुले. हो 100% मिलीजुली आहे. सरकार जे सांगते, पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी जे सांगितलं पालकमंत्री असताना की बाबा टेकड्या वाचवल्या पाहिजे, त्यांनी त्या काळामध्ये बांधकामं बंद केली होती पर्यावरण वाचावं म्हणून. परंतु आता हे परत सुरू झालं का? मग नाही, आता कसं आहे की हे कधी बंद झालं नव्हतं. फक्त ते जे काय आदेश होते किंवा ते काय असते ते कागदपत्र होते. पण हे सर्व यांची मिली बघत आहेत कारण यांना इलेक्शन मध्ये फंड मिळतात. परत जे आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये लाखो ब्रास जो मुरुम काढलेला आहे, उत्खनन केलेलं आहे, गौण वाळू असेल, माती असेल किंवा दगड असेल, यांनी विकलेले आहेत त्यांनी आणि ते एकदम प्लेन केलेले आहेत त्यांनी. आता प्रशासन कारवाई करतो म्हणते. समजा जर प्रशासनानं कारवाईच नाही केली तर आपली पुढची भूमिका काय असेल? याची पुढची भूमिका आमची अशी असेल म्हणजे राज्यभर जन आंदोलन मोठं उभारलं जाईल का? 100% राज्यभर जन आंदोलन तर आम्ही उभारणारच आहे आणि आम्हाला हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागेल आणि तो जाब आम्ही यांना विचारणार. आणि याच्यामध्ये पार्टी जिल्हाधिकारी असेल किंवा महसूल मंत्री असतील, तहसीलदार असेल, मंडल अधिकारी असेल, यांना आम्ही पार्टी करणार. तर बघा, पुणे असेल किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही जिल्हा असेल, कुठलंही गाव असेल, देशातलं कुठलंही गाव असेल, जिल्हा असेल, त्या ठिकाणचं पर्यावरण वाचवणं हे प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे यावं लागतं प्रशासन वाचवण्यासाठी. आणि तेही प्रशासन वाचवत असताना प्रशासन कसा कानाडोळा करतं ह्या सगळ्या गोष्टींकडं, हे सुद्धा आपण या गोष्टीमधून लक्षात आपल्या आलं पाहिजे. म्हणजे प्रशासनाची जागा आहे, BDP झोन आहे तिथं, आणि तरी सुद्धा तिथं प्लॉटिंग करून विकलं जातं. आणि हे जेव्हा उजेड्यात येतं तरी सुद्धा प्रशासनाकडनं डोळेझाकपणा केला जातो, कारवाई केली जात नाही. हे एक देशातलं शोकांतिक आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करावी आणि तिथं जे चाललेलं बेकायदेशीर जे काही उत्खनन असेल, जे काय असेल ते तात्काळ थांबवावं, अशीच या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.